हॅलो, तर आज बनवला आता मस्त असा सुगंधित मिक्स व्हेजिटेबल पुलाव। त्यासाठी इथे फ्लावर, वाटाणा, बटाटा, गाजर, फरसबी, हिरव्या मिरच्या, टोमॅटो, कोथिंबीर आणि आलं लसणाची पेस्ट घेतली होती। त्यासाठी इथे मी लांब सडक असा बासमती तांदूळ घेतला। एका बाउलमध्ये तांदूळ काढायचा, 5-6 पाण्याने स्वच्छ असा खळखळून तांदूळ धुवून घ्यायचा आणि हा तांदूळ एका बाजूला ठेवून द्यायचा। आता इथे मी कांदे मोठ्या आकाराचे असे स्लाइस चिरून घेतले। त्यानंतर टोमॅटो रफ चॉप्ड करून घ्यायचा आहे। हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, मी 4-5 घेतलेल्या आहेत। त्यालाही छोटासा असा कट देऊन घ्यायचा, म्हणजे फोडणीमध्ये उडणार नाही। चला आता पातेलं चांगलं तापलं की त्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकायचं। तेल चांगलं तापू द्यायचं। त्यानंतर त्यामध्ये टाकायचं 1 चमचा जिरं तडतडलं की त्यामध्ये टाकायचे काही खडे मसाले, तेजपत्ता, 4 लवंगा, 4 काळी मिरी, 4 हिरव्या वेलच्या, दालचिनीचे 2-3 तुकडे, कांदा टाकायचा। कांदा चांगला लालसर परतला की त्यामध्ये टाकायच्या हिरव्या मिरच्या, टोमॅटो टाकायचा, आलं लसणाची पेस्ट टाकायची, छान असं परतून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये सगळ्या भाज्या टाकायच्या आणि 1 मिनिटभर आता ह्या भाज्या आपल्याला छान अशा परतून घ्यायच्या। त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, 2 चमचे बिर्याणी मसाला, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला। आता बिर्याणी मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरा। त्यानंतर भिजत ठेवलेला तांदूळ त्यामध्ये टाकायचा, सर्व छान अगदी मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे। इथे मला 2.5 ग्लास पाणी लागलेलं आहे। आता सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं। वरून चवीनुसार मीठ त्यामध्ये ॲड करायचं, अर्ध लिंबू त्यामध्ये पिळून घेणार आहे। भात कसा अगदी सुटसुटीत होतो। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तूप टाकलं, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली, काही पुदिन्याची पानं टाकायची आणि आता झाकण ठेवायचं। 15 मिनटं मंद आचेवरती हा पुलाव आपल्याला शिजून घ्यायचा आहे। 15 मिनिटांनी तुम्ही बघताल मस्त असा सुटसुटीत असा आपला व्हेज पुलाव तयार झालेला आहे, अगदी चविष्ट। नक्की ट्राय करून पहा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। तयार आहे आपला झटपट होणारा व्हेज पुलाव।